हे पहा, आज आम्ही आलोय शेतात खत पांगवायला. 10 ट्रॉल्या आहे. 10 ट्रॉल्या आहेत, ते आम्हाला आज पांगवायच्यात. झेंडूचं वावर होतं त्यामध्ये आता दुसरा माल करायचा आहे. बेडवरती मल्चिंगवरती दुसरा माल लावायचा आहे. त्यामुळे आता खत पांगून घ्यायचं. हे पहा, ही खत आहे. पहिल्यांदा बेडवरती या गोणी पांगवायच्यात मिक्स करून. 8 गोणींचा डोस पहिला बेडवरती पांगवायचा आहे आम्हाला, आणि मग त्यानंतर शेणखत पांगवायचंय. हे पहा, असा बेसळ डोस आम्हाला द्यायचा. हे पहा, गोणींमध्ये खत टाकलेलं आहे. 2-2, 3-3 बादल्या. त्या अंदाजाने 29.5 बेड आहे. त्या बेडला टाकायचे आम्हाला. हे पहा, गोणी नेऊन तिकडे ते अंदाजावर ठेवत आहेत. आता आम्हाला एक बेड धरून एका बेडला 1 बादली असे 29.5 बेडला बादल्या, खताच्या बादल्या खत टाकायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे खत टाकायचे. भरपूर जड आहे हे खत. बादल्या सुद्धा जाती नाही. एक बेड धरून खत पांगवतोय. हे पहा, आमच्या तब्येतीनं नका जाऊ. जरी तब्येत नसली तरी आमचं काम लय जोमात आहे. हे पहा, बेसळ डोस झालेला आहे पांगून. हे गोणी जमा करून ठेवल्यात एकात एक. आता शेणखत पांगवायचे. माणसं बोलावलं शेणखत पांगवायला. एक 1.25 एकर असं रान आहे. हे पूर्ण शेतात आम्ही खत पांगवलं आहे बेडवरती.